एक मराठा, एक मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, हे कोण म्हणतंय देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. लढेंगे जीतेंगे, हम सब चलेंगे, लढेंगे जीतेंगे. हम सब चलेंगे. म्हणून दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, म्हणून दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा. लाख मराठा. आज लातूर या ठिकाणी सकल मराठा समाज लातूर जिल्हा मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्याबाबत जे हे आपण आमरण उपोषण आजपासून चालू केलेलं आहे, नेमकं यामागं थोडक्यात तुमचा उद्देश सांगितला तर बरं होईल. आज उपोषणाचा पहिला दिवस आहे. उपोषणाच्या स्थळी आम्ही दाखल झालो मराठा बांधव म्हणून. सांगायचा उद्देश एवढाच की लातूर तहसील कार्यालयात नोंदणी प्रमाणपत्रासाठी खूप त्रास आणि अडथळे निर्माण करत आहेत. एक बांधव कमीत कमी 1 वर्षापासून चक्कर मारतायत, तरीही त्यांचे इथून प्रमाणपत्र निघत नाही. एक तर त्रुटी पण सांगत नाही, दुसरी गोष्ट प्रमाणपत्र पण देत नाही. आता काल जे हैदराबाद गॅजेट चालू झालेलं आहे त्याची SOP पण झालेली आहे. SOP नुसार हैदराबाद गॅजेटनुसार शपथपत्रावरती त्यांनी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे, तर त्यातही ते त्रुटी आणतायत की वंशावळ जुळली नाही, परत शपथपत्र जुळलं नाही. अशा अनेक अडचणी आहेत त्यांच्या की नोंदही नाहीच आहे, जुनी नोंद नाही आहे. मग याचा पुढील लेखी पुरावा आणा, ज्याने लेखी पुरावा 33-34 सापडला असावा, 37 सापडला असावा. अशा अनेक अडचणी निर्माण करतायत आणि नोंदणी प्रमाणपत्रासाठी अडथळे निर्माण करतायत. त्यासाठी हे आजचे उपोषण आहे. तर सर्व लातूरकर बांधवांना माझी विनंती आहे, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कल्याणासाठी आपण इथे उपोषणाला बसलेलो आहोत. तर सर्वांना विनंती आहे की खरंच गरज आहे, त्यांना खरंच तळमळ आहे, त्यांना खरंच आपल्या पाल्याच्या भविष्याची काळजी आहे, अशा पल्ल्याने कलेक्टर ऑफिसला इथे येण्यात या. मगर पाटील, आपण काही आणखीन यामध्ये काही जोडणार आहात का? तर आपलं आजपासून उपोषण सुरू झालेलं आहे. आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी आपल्याला जिल्हा कलेक्टर ऑफिसला यायचं आहे. महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, आज कलेक्टरसाठी त्यांनी आम्हाला असं सांगितलं की दाखल केलेल्या पावत्या आणि जे नवीन दाखल करायचे त्याच्या पावत्या ही यादी आम्हाला पाहिजे. आम्हाला अर्ज निकाली काढायचे, तर त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि उद्या किंवा आज 5-6 वाजता बैठक आहे त्यांची चालू. तर आपल्याला कोणी दाखल केलेलं आहे आजपर्यंत त्यांनी पावत्या आणून द्या इथं आणि यादी पण द्यायची आपल्याला. कोणी लातूर जिल्ह्यातील बांधवांनी प्रमाणपत्राची यादी आपल्याला म्हणजे यादी तयार करायची. तर प्रत्येकाने आज किंवा सकाळी यायचं इथं आपल्याला कलेक्टर ऑफिसला. नंतर उपोषण उठल्यास पुन्हा नंतर येऊन पुन्हा आमची भेट होणार नाही. तुमचं धन्यवाद सर.